हाय फ्रेंड्स. मी माझ्या फ्रेंडच्या ब्लाऊजला शिलाई मारत आहे कारण का मी तिचे एक दिवस घातले होते आणि मला येत नव्हतं म्हणून शिलाई उसवून घातली. तर त्याच्यामुळे मी तिच्या ब्लाऊजला शिलाई मारत आहे. होळीला घरी आले होते तिचं ब्लाऊज घेऊन आली सोबत. कारण का जाऊ दे म्हणलं बाहेर असं 30-40 रुपये घेतात. फक्त एक शिलाई मारून द्यायचं. त्याच्यापेक्षा मग मी घरीच मारून देईन. आणि माझ्याजवळ मशीन आहे 1,500 रुपयांची. आम्ही तिघीजणी आहे तर तिघीजणी बहिणी आहे. आणि एका कुर्तीला तुम्हाला तर माहिती आहे बाहेर 30-40 रुपये होतच नाही आहे. त्याच्यामुळे जाऊ दे म्हणलं. तर मशीन घेतली आणि मला थोडं थोडं काम येते मशीनचं. त्याच्यामुळे मग घरीच आम्ही करत असतो शिलाई वगैरे. पण बाहेरचं वगैरे काही नाही घेत. बाहेरचं कोणाचं काही मारून नाही देत. आमचं ब्लाऊज वगैरे मला येते. पण बाहेरचं नाही घेत. फक्त घरचं तेवढंच. कारण का टाईमच नसतो फ्रेंड. बाहेर राहतो मी. कधीतरी एखाद्या वेळेस घरी आलं तर मारत बसते शिलाई वगैरे काही असेल, काही शिवायचं असेल तर शिवते. त्याच्यामुळे. आणि तुम्हाला जर मशीन आवडली असेल तर मी घेतली होती बघा. मी शिवून घेतली होती मी आणि माझी चांगलीही निघली. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक म्हणून लिहा. मी देईन. ठीक आहे फ्रेंड्स. आणि शिलाई पण खूप जास्त स्मूथ बसते. तुम्हाला दाखवू का? हे बघा. ही शिलाई आहे आणि ही खूपच जास्त स्मूथ बसते. परफेक्ट शिलाई बसते आणि कमी जास्त म्हणजे आपल्याला जशी हवी तशी. जर एखाद्या वेळेस असं होतं ना, की लगेच आपल्याला ब्लाऊज घालायचं असते आणि लगेच फिटिंग उसवायची असते. त्या टाईपची पण बसते. जास्त आवाज नाही आहे, काही नाही, व्यवस्थित आहे, स्मूथ आहे आणि लाईन पण काही जास्त लागत नाही. तर मस्त शिलाई बसत आहे. तुम्ही पण घ्या. आणि मी सध्या घरी आलेली आहे. कारण का होळी होती ना, त्यामुळे जाईन मी 1-2 दिवसामध्ये म्हणा. केलं होतं मला. कारण का मी सांगितली होती मला हळद संगीत आणि त्या मी साडी घेतली आणि ब्लाउज कट केला आणि तसंच ठेवून दिला बस. शिवते मला काय शिवून दिलं. मग मी घालत होती. मी साडी होती. पण आता माझ्या फ्रेंडने माझी साडी घाल थोडंसं उसवली आणि मी थोडी चांगली आणि थोडी टाकली. तर तिचं घातलं आणि खरंच खूप चांगली फ्रेंड आहे. कुणी माझा ब्लाऊज शिलाई उचलून वगैरे नाही करू देत. कारण का वाटतं ना की ब्लाऊज खराब होईल, चिकट असं पडेल. असं वाटतं ना. तर तिला पूर्ण सगळं बँगल्स मेकअप पूर्ण सेट तिचा होता. कारण का साडी माहिती होती सगळं. ती माझी साडी तीच सुद्धा साडी बघ. ती माझी साडी होती आणि ब्लाऊज फिटिंग करते. घरी घेऊन आली ब्लाऊज. कारण का मी मला तिकडे 30-40 रुपये फिटिंग साठी का. त्याच्यामुळे मी घरीच मारणार. होळीला घरी आली शुक्रवार मी. तेव्हा मी ब्लाऊज नेऊन दिली. थँक मी तिला असं म्हणेन. कारण का कुणी मला नाही देत. बहीण भाऊ शिकवते. तिला तर फ्रेंड आहे की नाही म्हणत. आणि तुम्हाला मशीन सांगते, मशीन घ्यायची आणि खूप भारी चालते. मला मशीन इच्छा असेल. पण घरी असं म्हणतात ना, नाही पॅन्ट वगैरे घालते मोठ्या मशीनला. ती पण माझ्याजवळ आहे शिकवण्याची मशीन. तिला पॅन्टला घालायची माझी कारण का ती म्हणत होती नको आता मशीन चालवायचं. माझी छोटी मशीन ऑर्डर केली. मला मशीन खूप जास्त शौक आहे आणि घरच्या घरी होतं ना, आमची बहिणी आहे. घरी मारलं होतं. पण 30-40 रुपये एका ड्रेससाठी फक्त एका फिटिंगसाठी खूपच जास्त शिलाई झाली. तर मशीन चालते. ते बघा मस्त शिलाई बसली आहे स्मूथवाली. पूर्ण शिलाई व्यवस्थित बसली आहे. तर मी एकच फिटिंग उचलली होती. पण 4 शिलाई मारली चांगली राहते. त्याला फाटा नाही वगैरे काही होणार नाही. त्याच्यामुळे तिला पण शिलाई चांगली चांगली. आणि किती लागत राहिली बघा. ही मला कितीच करायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर मी देईल कमेंटमध्ये कमेंट करा मला लिंक म्हणून. या दोघींना लिंक करता येते तिला. गटावर काही चिमणी काही म्हणू शकता. आणि हे पॅनल आहे मशीन चालते त्याची पॅनल आहे. असे पाय मस्त शिलाई बसते.
राधा